मंडळी, आजचा विषय हा इतर विषयांप्रमाणे थोडासा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे, नुकतीच एक घडलेली घटना आणि त्याच घटनेला लागून आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओचं टायटल तुम्ही वाचलेलं आहे, नवऱ्याच्या भावासोबत लफडं. हे प्रकरण नेमकं का वाढत चाललेलं. आता हा व्हिडिओ निवडण्यामागचं कारण असं आहे, नुकतीच मंगळवेढ्यामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेवरूनच आम्ही असं ठरवलं की आपण हा व्हिडिओ केला पाहिजे. आता तो व्हिडिओ करण्यामागची कारणं काय आहेत, हा व्हिडिओ बघताना तुमच्या लक्षात येईलच. सुरुवातीला मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलंय ते एक एक करून आपण जाणून घेऊयात आणि नंतर अनैतिक संबंधांची कारणं काय आहेत. आजकाल अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये वाढ का होत चाललेली आहे आणि खास करून नवऱ्याच्या भावासोबत म्हणजेच दिरासोबतचे अनैतिक संबंध यामध्ये वाढ का होतीये याची एक एक करून कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच बारी. आता सुरुवातीला मंगळवेढ्याच्या त्या घटनेमध्ये नेमकं काय घडलंय ते मी सांगते. सुरुवातीला यामध्ये दोन कॅरेक्टर आहेत. एक आहे किरण सामंत आणि दुसरा आहे तिचा प्रियकर. मंगळवेढ्यामध्ये किरण सामंत या 23 वर्षाच्या विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत तिला राहता यावं, तिच्यासोबत संसार थाटता यावा यासाठी स्वतःच्या हत्येचा बनाव रचला. यासाठी तिने काय केलं तर प्रियकराच्या मदतीनं एका भलत्याच महिलेचा मृतदेह जाळला आणि तो मृतदेह आपला असल्याचं भासवण्यात आलं. काय घडलं होतं तर मंगळवेढ्यामध्ये एका गवताच्या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह त्या किरण सामंत आणि तिच्या प्रियकरानं मिळून जाळला. आता सुरुवातीला तिच्या घरच्यांना असं वाटलं की यामध्ये किरणचाच मृत्यू झालेला आहे, किरणने स्वतःला संपवलंय किंवा तिची हत्या झालेली आहे असा संशय घरच्यांना आला. ज्यावेळेस तो मृतदेह जळालेला होता त्यावेळेस तो पूर्णपणे जळाला असल्यामुळे त्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती आणि त्यावरून नेमकं ती कोण आहे, किरणच आहे की दुसरी कोणी आहे त्याचा काही त्यावेळेस छडा लागला नाही. घरच्यांना वाटलं की किरणने स्वतःला जाळून घेतलेला आहे. त्यानंतर किरणचे वडील आले, त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं. शेजारीच ज्यावेळेस ते किरण म्हणजे डमी किरणचा मृतदेह तिथे जळत होता, त्या शेजारीच तिचा नवरा हा ढसाढसा रडत होता. त्यानंतर वडील आले, वडिलांनी आपल्या मुलीची हत्या झालेली आहे आणि सासरच्यांनी तिची हत्या केलेली आहे असं एक म्हटलं आणि पोलिसात तक्रार दिली. पोलीस आले, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली, आजूबाजूला तपासणी केली, आजूबाजूला चौकशी केली आणि या चौकशीमध्ये शेजारच्या लोकांनी असं सांगितलं की जर किरणची हत्या झाली असती, म्हणजे ज्याप्रमाणे तिचे वडील म्हणतात की किरणच्या घरच्यांनी तिला मारलं किंवा तिची हत्या केली, जर असं झालं असतं तर ती ज्यावेळेस तिला जाळलं त्यावेळेस तिने आरडाओरडा केला असता आणि तो आवाज शेजारच्यांनी ऐकला असता. मात्र ज्यावेळेस तो मृतदेह जळत होता त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा झाला नाही. यावरून किरणने स्वतःला संपवलं असावं. झालं पहिला मुद्दा, तिची हत्या झालेली नाहीये हा एक पोलिसांचा संशय तिथे स्पष्ट झाला. दुसरी गोष्ट, आता जर हत्या नाही झाली तर तिने स्वतःला संपवलं का, तर या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला. तपास करत असताना ज्या ठिकाणी मृतदेह जळालेला होता गवताच्या गंजीमध्ये, तिथे एक अर्धवट जळालेला मोबाईल सापडला. आता पहिला मुद्दा, जर तिने स्वतःला संपवलं असतं तर सोबत मोबाईल ठेवला नसता. इथे पोलिसांच्या संशयाची चक्र फिरली. पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला, त्यामधले CDR तपासले आणि आता CDR मध्ये किरणचे तिच्या एका मित्राशी म्हणजेच दिराशी, मित्र नाही म्हणता येणार, किरणचे तिच्या दिराशी होत असलेले कॉल डिटेल्स समोर आले CDRच्या माध्यमातून. कॉल डिटेल्स बघताच पोलिसांनी थेट दिराला उचललं. सुरुवातीला चौकशी केली, नीट काढून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडून, मात्र तो काही बोलायला तयार नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि मग तो नंतर पोपटासारखा बोलू लागला आणि या ठिकाणी त्यानं या सगळ्या घटनेची कबुली दिली आहे. घडलं काय होतं, किरणला आणि त्या व्यक्तीला म्हणजेच तिच्या प्रियकराला तिच्या दिराला एकत्र राहायचं होतं. यासाठी त्यांनी एक डमी मृतदेह आणला. त्यासाठी शेजारी आसपास सगळीकडे फिरून मृतदेह शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. आता हे मृतदेह शोधत असताना किरणच्या प्रियकराला म्हणजेच किरणच्या दिराला एका ठिकाणी एक बाई तिच्या मुलीच्या, वेडसर बाई होती ती, वेडसर बाई तिच्या मुलीच्या शोधात फिरत असलेली दिसली. किरणने आणि तिच्या प्रियकराने म्हणजेच दिराने मिळून त्या बाईला असं आश्वासन दिलं सुरुवातीला की आम्ही तुमच्या मुलाला शोधून आणू, तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, तुम्ही आमच्यासोबत या असं म्हणून ती वेडसर बाई ह्या दोघांच्या सोबत गेली.
गेल्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर या दोघांनी थेट तिचा खून केला, तिला मारलं आणि तिचा मृतदेह किरणच्या जागी त्या गवताच्या कंचीत ठेवला आणि त्याला आग लावली. हे सगळं किरण एका डाळिंबाच्या झाडाच्या आड थांबून बघत होती. इकडे जाळ लागला, तो मृतदेह जळाला, शेजारी सगळे घरचे नातेवाईक रडत होते. हे सगळं होत असताना इकडे किरण पसार झाली, पळून गेली. तिचा प्रियकर, तिचा दीर हा तिथेच होता. त्याने घरच्यांना असं पटवून दिलं की किरणने स्वतःला संपवलेलं आहे. याचं कारण किरण आणि तिच्या नवऱ्यामध्ये होत असलेली भांडणं. या सगळ्यामुळे किरणने स्वतःला संपवलेलं आहे असं एक नेरेटिव्ह त्याने तिथे सेट केलं. तोपर्यंत इकडे किरण पळून गेलेली होती. आता ती बाई कोण होती, ज्या बाईचा मृतदेह या दोघांनी खून करून जाळलेला आहे, त्याचा अद्याप तपास लागलेला नाहीये. मात्र ही सगळी मंगळवेढ्याची घटना घडत असताना अनैतिक संबंधांच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना आपण पाहतोय. कुठल्या तरी व्यक्तीला म्हणजेच महिलेला तिच्या प्रियकरासोबत राहायचं असतं, प्रियकरासोबत जगायचं असतं, म्हणून त्या सगळ्या हव्यासापायी ती तिच्या नवऱ्याचा खून करते किंवा नवऱ्यावरती हल्ला करते आणि नंतर प्रियकरासोबत पळून जाते. अशा अनेक घटना आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत आणि ही मंगळवेढ्याची घटना सुद्धा तशीच आहे. आता किरणने नवऱ्याला मारलेलं नाहीये, जसं इतर घटनांमध्ये घडतं की प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी नवऱ्याचा हल्ला केला जातो किंवा नवऱ्याचा खून केला जातो. किरणने मात्र या ठिकाणी असं केलेलं नाहीये. का केलेलं नाहीये तर किरणच्या माहेरचे जे कुटुंब होतं ते चांगल्या घरातलं कुटुंब होतं. आपली मुलगी धीरासोबत पळून गेलेली आहे अशी जर अफवा नाही म्हणता येणार, अशी जर बातमी गावात पसरली तर यामुळे तिच्या आई वडिलांची बदनामी होईल, यासाठी तिनं थेट स्वतःला संपवलंय आणि ती या जगातच नाहीये असा बनाव रचला आणि प्रियकरासोबत राहण्याची तयारी दर्शवली. यामुळे काय झालं, आई वडिलांची इज्जत वाचली. होत्याचं नव्हतं झालंच पुढे, मात्र त्यांच्या डोक्यात असा प्लॅन होता की आपण इकडे स्वतःला संपवले आणि आपण या जगात अस्तित्वातच नाही आहोत असं भासवायचं आणि दुसरीकडे छान एक राजाराणीचा संसार थाटायचा. मात्र हे असं झालं नाही आणि थोडक्यात आपली बदनामी होणार नाही, कोणाचा जीवही जाणार नाही, थेट आपणच आपल्याला स्वतःला संपवले असं म्हणायचं आणि राजाराणीचा संसार थाटायचा असं तिच्या डोक्यात होतं. मात्र मंडळी, गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता अनैतिक संबंधाच्या घटना का वाढत आहेत आणि त्यातही दिरासोबतचे संबंध वाढताना दिसत आहेत. आता याची कारणं काय आहेत एक एक करून आपण बघूयात. पहिलं कारण सगळ्यात महत्त्वाचं येतं की विवाह संस्था कालबाह्य होतीये का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा यातला मुद्दा आहे. त्याचं कारण म्हणजे आजकाल लग्न संस्था भविष्यात टिकणार नाही असा एक ट्रेंड तयार होत आहे. दोन लोक आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, लग्न किंवा त्या नात्यामध्ये राहायला काही विशिष्ट कालावधीनंतर तयार नसतात. पूर्वी जसं होतं की लग्न केल्यानंतर मुलीचं सासर हेच सगळं तिच्यासाठी असायचं, जे काही असेल म्हणजे पुढे कुठलाही संकट आलं तरी मुलीने सासरीच राहायचं असं सगळं होतं. आता मात्र तसं नाही. आता दोघंही स्वतंत्र झालेली आहेत, दोघांचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे लग्नामध्ये जर काही अडचणी आल्या तर दोघंही सेपरेट व्हायला तयार असतात. यामध्ये काही विशिष्ट कालावधीनंतर आपण असं म्हणण्यापेक्षा आपण असं बघतोय की एकमेकांची सोबत ही काही विशिष्ट कालावधीनंतर बोर वाटायला लागते. आजकालच्या घटना आपण पाहतोय आणि हे आम्ही मनाचं नाही बोलत आहे, रिसर्च केलेला आहे आणि रिसर्च असा सांगतो की काही विशिष्ट कालावधीनंतर नवरा आणि बायको या दोघांनाही आत्ताच्या सध्याच्या काळात बोलतोय, या मागचं नाही, आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आणि इथून पुढे या दोघांना एका विशिष्ट कालावधीनंतर त्या दोघांची संगत ही बोर वाटायला लागते आणि त्यातून मग दुसरा ऑप्शन शोधायला सुरुवात केल्यानं अनैतिक संबंधांच्या घटनासुद्धा वाढत आहे. दुसरी गोष्ट, नात्यांची परिभाषा बदलते आहे. आता याचं कारण कसं आहे, पूर्वी चित्रपटांमध्ये दाखवायचं की समोर जर दीर आला की इव्हन आत्ताही असं म्हणजे काही ठिकाणी असं असतं की दीर जर समजा घरात असेल तर बाईच्या डोक्यावरचा पदर हालायचा नाही. बाई ही डोक्यावरती, दीर आला रे आला किंवा दिसला रे दिसला की बाई ही डोक्यावरती पदर घ्यायचीच घ्यायची. आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, वहिनी, लहान दीर असेल तर त्याची बहिणी ही त्याच्यासाठी आईप्रमाणे असायची, आईचा दर्जा वहिनीला दिला जायचा. आता मात्र तसं होताना दिसत नाहीये. आता दीर, जाऊ, भाऊजे ही सगळी नाती फक्त नावापुरती शिल्लक राहिलेली आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची परिभाषा उरलेली नाही आहे. आता याला बरीच कारणं आहेत. हे बदलतं, जे काही आपण म्हणतो काळानुसार बदललं पाहिजे तसं सुद्धा यात बदल होत आहेत. मात्र हे बदल आता घातक दिसत आहेत.
विशिष्ट अपवाद वगळता जिथे खरंच ही नाती चांगल्या गुण्यागोविंदाने जगत आहेत हे अपवाद वगळता काहींमध्ये मात्र अशा घटना होताना आपण दिसतो. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे वाढता हिंसाचार. नात्यामध्ये हवं ते मिळवण्यासाठी हिंसा करणं आता क्षुल्लक वाटायला लागलाय. उदाहरणार्थ मला माझ्या मर्जीनं जगायचं आहे किंवा मला माझ्या मर्जीच्या व्यक्तीसोबत जगायचं आहे, यासाठी मी कुठल्याही व्यक्तीची हिंसा करायला, कुठल्याही व्यक्तीची हत्या करायला तयार असते. ही जी मानसिकता आहे ना ती आता खूप क्षुल्लक होत चाललेली आहे. म्हणजे हत्या, जसा पूर्वी हत्या म्हणजे खूप मोठं वाटायचं तसं आता वाटत नाहीये असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय. आणि म्हणूनच अनैतिक संबंधांसाठी किंवा प्रियघरासाठी हत्या करणं सुद्धा आता क्षुल्लक होत चाललेलं आहे. आता हे फक्त वरवरचं आपण म्हणतोय, मात्र खरंच याच्या इन डिटेल जर अभ्यास केला तर रोज उठलं की हत्येच्या 7 ते 8 बातम्या तरी आपल्या कानावरती येतात. कुण्या बायकोनं तिच्या नवऱ्याचा खून केला, कुण्या नवऱ्यानं बायकोला संपवलं, कुणी बायको नवऱ्याला टाकून प्रियकरासोबत पळून गेली. जसं की आता आपण या घटनेमध्ये म्हणतोय जिथं किरण सावंतने तिच्या प्रियकरासाठी नवऱ्याला सोडून स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला. इथे आपण हे उदाहरण लागू होतं. किंवा कुठे नवऱ्यानं स्वतःच त्याच्या बायकोचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं. यावरून लक्षात काय येतंय तर सध्याच्या काळात लग्न संस्थेवरती विश्वासच राहत नाहीये किंवा विश्वास लग्न संस्थेवरचा उडत चाललेला आहे. विवाह संस्था कालबाह्य होत चाललेली आहे. लोकांना एकमेकांची संगत नकोशी झालेली आहे. आता त्याची बरीच कारणं आहेत. फॅमिली मॅटर असू शकतात, सासू सुनेची कारणं असू शकतात, सासऱ्यांचं असू शकतं, दीर भावजे असू शकते, अशी बरीच कारणं आहेत. आता यातही जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण येतं की मीपणा. नात्यामध्ये मला स्वातंत्र्य पाहिजे असा एक सूर सध्या अलीकडे बघायला मिळतो. दोन्ही व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहेत. पूर्वी कसं असायचं, लग्न झाल्यानंतर स्त्रीला ज्यावेळेस स्त्री त्या पुरुषाच्या घरात यायची त्यावेळेस तिला ॲडजस्टमेंट करायला लागायच्या. म्हणजे जे काही असेल तर नवऱ्याच्या घरात जसं चालतं त्याप्रमाणे ती त्या साच्यामध्ये स्वतःला ॲडजस्ट करायची. आता मात्र तसं नाही आहे. आता कसं आहे तर आताचा मुलगा आणि आताची मुलगी ही दोघं सुद्धा त्यांच्या लेवलवरती इंडिपेंडेंट असतात. आणि त्यामुळे हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस कोणीच ॲडजस्ट करायला तयार नसतं आणि तिथे सगळं बिनसतं. आणि तिथून मग पुन्हा समज, गैरसमज, वादविवाद आणि यातून मग दुसरा पर्याय शोधला जातो. दुसरी गोष्ट यानंतरचं हे आहे की घरच्यांशी पटत नाही. स्वातंत्र्य मिळालेलं असतं, स्वतःच्या पायावरती उभ्या असतात. जसं की आता हिच्या केसमध्ये आपण बघितलेलं आहे. स्वातंत्र्य मिळालेलं असतं, घरी सगळे, पण बदनामी होऊ द्यायची नाही आहे. त्यातून मग असं काहीतरी आपण मार्ग निवडायचा आणि मग आपल्याला हवं ते आपण करायचं, असं एक सगळं आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे कोर्ट कचेऱ्या किंवा सतत कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या नसतात. आता हे म्हणण्यामागचं कारण असं आहे, या केसमध्ये काय झालेलं आहे तर स्वतःच्याच हत्येचा बनाव रचले ना तिने. स्वतः मी मेली आहे असं समजून माझ्या घरचे माझा तपासच करणार नाही आहे. किरणने जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे किरणच्या मृत्यूनंतर, आता किरणचा मृत्यू झालेला आहे हे समजून किरणच्या घरचे तिचा तपास करणार का तर नाही करणार. याने काय होणार, ती बिनधास्त एका ठिकाणी राहून तिच्या प्रियकरासोबत तिचं आयुष्य जगणार. असं हे लोकांच्या मानसिकतेमध्ये अशा पद्धतीने वाढ व्हायला लागलेली आहे. याने काय होईल, नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येणार नाही कारण तिचा मृत्यू झालेला आहे. कोर्ट कचेऱ्या कराव्या लागणार नाही, सततचे फेरे मारावे लागणार नाही. म्हणजे त्याच्यापासून फायदा झाला ना. इकडे तिकडे रिस्क, भविष्यात जी काही रिस्क येऊ शकते की मला याच्यापासून डिवोर्स हवा आहे तर मी याच्यासोबत लग्न करू शकते. डिवोर्स आणि हे मधली जी प्रोसेस आहे ना ती प्रोसेसच कट होते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जसं की आवड आहे. दर काही विशिष्ट कालावधीनंतर लोकांची आवड बदलती आहे. याला सोशल मीडियासुद्धा तितकंच जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेंट सध्या कन्झ्युम केला जातो आणि त्या कंटेंटच्या माध्यमातून जे काही लक्झरियस लाईफ इतर ठिकाणी सोशल मीडियावरती बघायला मिळतं, याचं असं आहे त्याचं तसं आहे, त्याच्यापासून प्रेरित होऊन सुद्धा त्या थॉट्स प्रोसेसमध्ये बदल होतात आणि तिथून सुद्धा तिला ते मिळतंय त्याला ते मिळतंय, ते दोघे असे आहेत मग मी कशी आहे
ह्याचं एक कंपॅरिझन व्हायला सुरुवात होते आणि त्या कंपॅरिझनमधून सुद्धा मग मला सुद्धा तिच्यासारखं आयुष्य हवं आहे, मला सुद्धा त्याच्यासारखं आयुष्य हवं आहे, मला सुद्धा त्यांच्यासारखं आयुष्य हवं आहे, यासाठी कुठेतरी मग पुन्हा दुसरा मार्ग स्वीकारला जातो आणि त्यातून सुद्धा आता अनैतिक संबंधांच्या घटना वाढताना दिसत आहेत. आता हे सगळं आपण जे बघितलंय हे एक रिसर्च प्रमाणे आहे. आता हे होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, लग्न झाल्यानंतर तेच जे काही आहे ते सर्वस्व हे जर मानलं, म्हणजे जसं पूर्वी चालायचं, भलेही ते चूक होतं, मात्र त्याच्यामध्ये जर का ॲडिशन घेतली आणि थोडेसे आत्ताचे विचार त्याच्यात मिक्स केले, कॉकटेल केलं त्याचं, तर हे खूप सुंदर पद्धतीने होऊ शकतं असं वाटतं. लग्न झाल्यानंतर तो जोडीदारच आता जिथे मारझोड होत असेल, जिथे हिंसाचार होत असेल तिथे अवश्य बाहेर पडावं. पण जर तसं काही नसेल आणि सगळं व्यवस्थित असेल, केवळ आपल्या आवडीसाठी आपण जर बाहेर पडत असू, तर नक्कीच त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि इथे आता या केसमध्ये किरण सावंत ही जी मुलगी आहे, जी 23 वर्षांची आणि जिने 20 वर्षाच्या तिच्या प्रियकरासाठी, 20 वर्षाच्या तिचं जे दिरासोबतचं अफेअर होतं, त्या दिराचं वय आहे 20 वर्ष, म्हणजे ती 23 वर्ष आणि तो 20 वर्ष, याच्यात सुद्धा आता वाढ होती. म्हणजे मुलांना सुद्धा आता जास्त वयाच्या महिला या आकर्षित वाटू लागतात. हां, आठवलं म्हणून सांगते, याच संदर्भातला एक पॉडकास्ट विश्वास भारीने केलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो पॉडकास्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. अनैतिक संबंधांवरतीच आहे. त्यामध्ये विविध विषय आपण कव्हर केलेले आहेत की मुलांना त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या महिलाच का आवडतात, अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ का होतीये, शरीर संबंध हीच केवळ या दोघांमधली गरज असते का, शरीर संबंधांमध्ये काही अडचणी आल्या तर तिथे घटस्फोटाचं प्रमाण वाढतं का, किंवा अनैतिक संबंधांकडे लोक वळतात का, या अशा विविध अंगांनी आपण त्या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे. तो पॉडकास्टसुद्धा तुम्हाला विश्वास भारीवरती पाहता येईल. आणि म्हणूनच एक ही जी घटना घडली मंगळवेढ्याची किरण सावंत नावाच्या मुलीची, त्यावरून असं वाटलं की हे होऊ नये यासाठी कुठेतरी आपण प्रयत्न केले पाहिजेत, म्हणून आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. या संदर्भातला डिटेल व्हिडिओ म्हणजे जो पॉडकास्ट असेल तोही नक्की पहा. सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी ज्यातून खरंच म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आम्हीही बघतोय की सोशल मीडियावरती केवळ अनैतिक संबंधांच्या घटना आपण पाहतोय, त्यातून नवऱ्याची हत्या प्रियकरासोबत ज्या पद्धतीने केली जाते त्या घटनांमध्ये वाढ होतीये, मात्र त्या घटना कुठेतरी रोखल्या पाहिजेत असंही वाटतं. या सगळ्याचबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओंसाठी विश्वास भारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.